नमस्कार. कालपासून आपण एका नवीन विषयाला सुरुवात केली, तो म्हणजे आनंदी जीवनासाठी संतुलनाचं महत्त्व. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आनंदी जीवनासाठी संतुलन किती महत्त्वाचं आहे. पण व्हिडिओच्या शेवटी मी असंही म्हणलो की कसलं संतुलन करायचं, कसं करायचं हे आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये बघू. त्याप्रमाणे आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण पहिला विषय घेणार आहोत, ते म्हणजे आनंदी जीवनासाठी संतुलित आहार. आता आनंदी जीवनासाठी संतुलित आहार आवश्यक आहे का? ते निश्चित आवश्यक आहे. बऱ्याचदा विनोदाने लोक असं म्हणतात की आपलं पोट हा आपला दुसरा मेंदू आहे. म्हणजे आपल्या विचारांवरती जसं आपलं आनंद अवलंबून आहे, तसंच आपलं पोट कसं आहे याच्यावरती सुद्धा आपला आनंद खूप अवलंबून आहे. मग त्याच्यामध्ये 3 गोष्टी येतात की एकतर किती खावं, कुठला पदार्थ किती प्रमाणात खावा आणि किती वेळा खावं. हे 3 महत्त्वाचे विषय येतात. पहिला विषय आपण घेऊ की किती खावं. आपण जगण्यासाठी खावं, खाण्यासाठी जगू नये. याचा अर्थ काय? तर आपल्याला काम करण्यासाठी जे काय इंधन लागतं ते म्हणून अन्न खावं, पण जीवनाचा उद्देश केवळ खाणं असू नये. मग आता खावं किती? तर साधारणतः असं सांगतात की आपलं पोट भरण्याच्या 80% खावं. म्हणजे पूर्ण पोटभर खाऊ नये, तर साधारण 80% खाऊन झालं तर 20% भूक अजून बाकी असेल तेव्हा आपण जेवण थांबवावं. आता हे कळेल कसं? तर आपल्याला एक साधारण आपला अंदाज असतो. पण त्या व्यतिरिक्त जर तुम्ही नेटवरती गेलात, आपलं वय, वजन वगैरे सगळं टाकलं, तर आपल्याला दिवसभरामध्ये किती कॅलरीजची गरज आहे ही माहिती मिळते. तेही शक्य नसेल तर आपण आहार तज्ज्ञ जे असतात त्यांना विचारू शकतो आणि त्यानंतर आपण एक अंदाज काढू शकतो की दिवसभरामध्ये मला इतके कॅलरीज लागतात, म्हणजे मी किती खायला पाहिजे, किती जरुरी आहे हे आपल्याला काढता येईल. पहिला विषय आपला झाला की किती खावं. आता दुसरा विषय आहे की कुठली गोष्ट किती प्रमाणात खावी. तर आपल्याला चांगलं जर आनंदी आयुष्य जगायचं असेल तर कुठल्या गोष्टी किती प्रमाणात खाव्यात याला काही गोष्टी आहेत त्याच्यात. आपल्याला दिवसभरामध्ये कार्बोहायड्रेट्स, ज्याला आपण मराठीमध्ये कार्बोदकं म्हणतो, प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं म्हणतो, वेगवेगळी जीवनसत्व, विटॅमिन्स ज्याला आपण म्हणतो, कित्येक मिनरल्स, या सगळ्याची आवश्यकता असते आणि ह्याचं जर बॅलन्सिंग जमलं तर आपलं सगळं काही व्यवस्थित राहतं. मग याच्यासाठी काय करता येईल? तर पहिली गोष्ट, आपली थाळी जी आहे, आपल्या ताटातले जे पदार्थ आहेत ते जेवढे वेगवेगळ्या रंगाचे असतील तेवढं आपला जो आहार आहे तो बॅलन्स किंवा संतुलित असेल. कारण निसर्गाने किमया करून ठेवली की वेगवेगळ्या रंगाच्या पदार्थामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. काकडी हिरव्या रंगाची असते, पपई वेगळ्याच रंगाची असते, संत्र वेगळ्या रंगाचं असतं, चटण्या वेगळ्या रंगाच्या असतात, भात वेगळ्या रंगाचा, पोळी वेगळ्या रंगाची. जेवढी आपली थाळी रंगीत तेवढी साधारण बॅलन्स्ड किंवा संतुलित असं म्हणता येईल. पण त्याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये आपण गेलोत तर आपण नेटवर गेलो किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर ते आपल्याला सांगतात की कुठली गोष्ट किती प्रमाणात खावीत. परत आपलं वजन, आपलं वय या हिशोबाने कुठला पदार्थ किती खावा याची माहिती नेटवर सुद्धा उपलब्ध आहे. त्यानुसार जर आपण दिवसभराचं प्लॅनिंग केलं की मला कार्बोहायड्रेट किती खायचे आहेत, मला प्रथिनं किती खायची आहेत, मला ताज्या भाज्या किती खायच्या आहेत, फळं किती खायची आहेत, याचा अंदाज साधारणतः आपल्याला येऊ शकतो. त्याबरोबर आपलं पोट व्यवस्थित राहण्यासाठी त्याच्यामध्ये आंबवलेले पदार्थ जसे इडली, डोसा, दही या गोष्टीसुद्धा खाणं आवश्यक आहे. कारण त्यांनी ज्याला गट हेल्थ म्हणतात, म्हणजे आपली पोटाची सगळी साधारण परिस्थिती ही चांगली राहते, पचनशक्ती चांगली राहते. जे शाकाहारी लोक आहेत त्यांच्यामध्ये एक बघायला मिळतं की त्यांना रोजच्या आहारातनं प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं, B12 आणि बऱ्याचदा डी व्हिटॅमिनची कमी असते, कारण आपण उन्हामध्ये फारसं जात नाही. मग अशा वेळेला या गोष्टींचा अभ्यास करून किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन कदाचित आपल्याला या गोष्टींच्या सप्लिमेंट किंवा गोळ्या घ्याव्या लागू शकतात. पण त्या
डॉक्टरांचा सल्ला घेऊन घेतल्या तर जास्ती चांगलं, कारण डोस किती काय किती हे डॉक्टर किंवा आहारतज्ञ जास्ती चांगले सांगू शकतात. आता हे झालं कुठली गोष्ट किती प्रमाणात खावी. आता तिसरा महत्त्वाचा विषय आहे की दिवसभरातनं किती वेळा खावं. यावर वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळ्या मतं आहेत. दीक्षित डाएट काही जण करतात, काही जण दिवेकर करतात, काही जण दोन्हीचं कॉम्बिनेशन करतात. पण एक थंब असा आहे की आपण जे आपल्या पूर्वजांकडून शिकलो तर साधारणतः दिवसातनं 3 वेळा हे खाणं पुरेसं होतं. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. यामध्ये सहसा फार काही त्रास होतो कोणाला असं नाही आहे. आणि हा एक मध्यम मार्ग असं म्हणता येईल आपल्याला, की फार ओढाताण न करता हे प्रत्येकाला शक्य आहे. पण सतत खाणं हे करू नये. सतत खाणं आणि जास्ती खाणं हे याचं द्योतक आहे की आपलं मन स्थिर नाही, आपण अशांत आहोत, आपल्याला ताण आहे. कारण जो माणूस अशांत असतो, तणावग्रस्त असतो, तो आपल्याला स्वतःला शांत करण्यासाठी सतत खात राहतो किंवा खूप खातो. तर आपल्याला आहार जर आपल्याला नीट ठेवायचा असेल तर त्याबरोबर आपलं मन कसं शांत करता येईल, मग मेडिटेशन असेल किंवा इतर गोष्टी असतील तर या गोष्टी करायला होतील, कारण त्यांनी आपल्या आहारावरती निश्चितपणे परिणाम होतो. आता या 3 गोष्टी आपण बघितल्यास की आहारामध्ये किती खावं, कुठले कुठले पदार्थ किती खावेत आणि तिसरी गोष्ट किती वेळा खावं. पण याबरोबर एक थोडासा असा विचार करायला पाहिजे की कुठल्या गोष्टी जास्ती खाऊ नयेत. त्यामध्ये 3 पांढऱ्या गोष्टी या आपल्याला थोड्याशा त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं आवश्यक आहे. पहिली पांढरी गोष्ट आहे मीठ, दुसरी आहे साखर आणि तिसरी गोष्ट आहे भात. या तिन्ही पांढऱ्या गोष्टी प्रमाणाबाहेर घेतल्या की रक्तदाब, डायबिटीस, मधुमेह या गोष्टी सुरू होतात. त्यामुळे त्या आपण कंट्रोल केल्या पाहिजेत. फास्ट फूड प्रमाणाबाहेर नाही खाल्लं पाहिजे. प्रोसेस फूड ज्याला म्हणतो आपण, जंक फूड, प्रोसेस फूड, याचं शक्यतो खाऊच नाही, किंवा शक्य असेल तर म्हणजे शक्य नसेल तर त्याचं प्रमाण थोडं कमी ठेवावं. आणि तसंच तळलेले पदार्थ हे सुद्धा कमी खावेत. या गोष्टींची आपण जर काही काळजी घेतली तर निश्चितपणे आपला आहार हा अतिशय चांगला होऊ शकतो. आणि संतुलित आहार ही आनंदाची गुरुकिल्ली आहे. तर आजचा विषय आपण आहार हा पूर्ण केला. आपण असेच पुढे व्हिडिओ करणार आहे की बाकी गोष्टी कशा कशा संतुलित ठेवायच्या. तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण मी असं बऱ्याचदा बघितलं की लोक बघतात आणि सबस्क्राईब करत नाहीत, मग पुढचे व्हिडिओ त्यांना बघायला मिळत नाहीत, कारण नोटिफिकेशन जात नाही, विसरतात. आणि तिसरी गोष्ट, या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, कारण हे फुकटचं आनंदाचं दुकान आहे. याला कुठलाही चार्ज नाही आहे. आपण सगळं काही केवळ लोकांना शेअर करण्यासाठी या गोष्टी करतो आहे. तर आपण जरूर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.